अगं ऐकलं का? आले. अरे निवडणुका लागल्या ग्रामपंचायतच्या. अगं बाई, प्रशासक कुठला? बरं झालं आता निवडणुका लागल्या, आता मग तुम्हाला लागली तयारी करायची पाळी आता. हा म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? उभं राहायचं रे निवडणुकीला. आता एवढे दिवस काम करतोय समाजामध्ये, मग आता निवडणुकीच्या माध्यमातून आता लोकांपुढे सामोरं जाय नको का? बरोबर, अगदी माझ्या मनातलं बोललं. मग तुला सरपंचाची बायको शिवली पाहिजे ना. मग शोभणारच. मग मी किती दिवसापासून तुमच्या मागे लागले होते, पण तुम्ही मनावर घेतलं नाही. आता मनावर घेतले ना, मला खूप बरं वाटते. आता इतके दिवस झाले तुम्ही एवढं समाजकारण करताय, मग आता तुम्ही जरा निवडणुकीच्या रणांगणात उतरा आणि समाजकार्याबरोबर राजकारण करा आणि या राजकारणातून समाजकारण करा. काय झाले, राजकारणाचा पहिला मला कंटाळा होता. या सगळ्या गोष्टी पाहिजे ना, आता या सगळ्या आपल्या मनाला पटत नाही. परंतु काय झाले का, राजकारणाची सत्ता हातात असल्यास समाजकारणही करता येत नाही ना. आता त्या समाजकारणालाही महत्व नाही. त्याच्यामुळे आता काय करतो, ग्रामपंचायत निवडून लढवतो, कार्यकर्त्याशी चर्चा करतो. पण पहिला तुझा विचार करा आणि म्हटलं तू नाही तर घातला खोडा तर केवढ्याला पडायचं. अहो, मी कशाला खोडा घालन, उलट मला बरं वाटेल की तुम्ही हे जे काम करताय ना समाजासाठी, ते आणखीन राजकारणातून केलं तर त्यांना आणखीन फायदा मिळेल. नाही नाही, त्यासाठीच निवडणुकीच्या भानगडीत पडतो मी. आपण आता लागली निवडणूक, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ठरवू आपण. चालते. खरंच अण्णा, तुम्ही सरपंच होणार, मी पण तुमचा प्रचार करणार. वा 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 बरं वा. झालं. ए बाई, प्रचाराचं राहू दे, पहिला अभ्यास बघ. मी आहे ना, हा आणि एक दिवस आले तर चालेल. हा. आहे ना. रविवारी प्रचारालयामध्ये काय प्रचार येऊ नको, आम्ही आहे, पण तो अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. सरपंचापेक्षाही मोठी हो तू. निवडणुकीचं ठीक झालं, मी सरपंच होतो, पण शेतीवर लक्ष कोण देणार मग आपल्या? आहे का? अहो, आपला पोरगा किती गुणी आहे. आणि म्हणजे शाळा अभ्यास करून सुद्धा तो शेतीकडे लक्ष देतो. हा मग काय ते कमी करतो सांग? ते झालं पाहिजे ना. नाहीतर मी राजकारणात गुंतलो, तू घरात गुंतली, मग शेतीचं नको काय नुकसान व्हायला. मुलाला आणि तुला जबाबदारी करून घ्यावं लागेल ती. सगळं करणार आम्ही, तुम्ही कशाला टेन्शन घेता? आता बघत नाही का तुमच्या बरोबर तो पण येतो, मी पण येतो. हा येतो. हा, तुमच्या बरोबरीने आम्ही शेतात काम चांगलं करतो, चांगलं. माणसं लावून घेतो, गडी लावून घेतो, बरोबर काम करून घेतो का नाही? हा. नाही आम्ही शेतामध्ये काम करतो, पण करून घेतो की नाही? मग त्यांच्या मागं मागं तेच फिरतो. करा आता. मी जरी राजकारणात गुंतलो तरी तुम्ही शेतीवर दोघंही लक्ष ठेवा आणि चांगली शेती करून घ्या. हो, तुम्ही एकदम निश्चित राहा. धन्यवाद. ओके बस. हा बघा आला. अरे कुठं चालला? अण्णा काय नाही, गावामध्ये चाललंय जरा काम. काय करतो का? आहे थोडं काम येतो, एक मित्राकडे जायचे. आता मित्र मित्र जरा कमी कर. माझ्या डोक्यात ते सरपंच निवडणूक लढवायचं आणि तू बशील गावात मित्र करी. मी आहे ना, आहे आणि मी पाहून घेईन. हा तेवढं लक्ष ठेवा बरं. हो. का रे, तू आज कॉलेजला नाही गेलीस? अरे दादा, आज रविवार आहे. अरे हा, सॉरी यार. माझ्या लक्षातच नाही आज रविवारी. अरे दाद्या, जाशील तर लवकर ये बर का, थोडं काम आहे घरी. फिरत बसू नकोस. तू 100%. दरवेळेस आहे ना, उशीर करतो यायला. नाही नाही, या वेळेला नक्की लवकर ये. ह्या वेळेला नाही, रोजच लवकर ये. जा हो चालेल. जा आणि लवकर ये. येऊ अण्णा. हो ये. अरे हा रोजच तसं म्हणतोय आणि जेव्हा तेच होते, उशीरच करतोय. आता मी राजकारणात पडायचा आणि हा गावात पडायचा बघ बरं का. नाही तर हा तुम्ही नका टेन्शन. तू टेन्शन घेऊ नको म्हणता म्हणता मला बघ, मला टेन्शन आले बा. टेन्शन घेऊ नको मला, टेन्शन नाही, टेन्शन आले ऍक्च्युली मला. जरा काळजी घे. होय व हा. ते बँकेच्या कर्जाचं काय झालं? अगं गेलतो काल बँकेत, साहेबांना पण भेटलो. मग काय म्हणते? होईल आता एक 3-4 दिवसात होईल. कसं आहे ना, एकदा का ते पैसे मिळाले ना, हा, मग कसं आपला स्वतःचा व्यवसाय टाकते ना आपल्याला. मग काय ते रोजच ही बनबन ऐकू ऐकू पार पिकले मी. आता कसे हे भाऊ बीत आपल्याला सपोर्टला आहेत. हा, तेवढं आहे. ते म्हणले म्हणून आता करायचं आपल्याला सगळं. अहो वहिनी, अक्षय भाऊ लय कष्टाळू आहे आणि यशस्वी होईल आणि कोणतं काम केलं ना करण्यात पण यश मिळेल. त्यात हा, कसं तेवढं असतं ना, कोणते काम केलं तर मनापासून करायचं. हा, आपल्याला वरवर काम जमतच नाही. नाही, चांगलं काम करा. हा नाही करा, तुमचा आशीर्वाद असल्यावर सगळ्याचं मला कुठं काय होतंय दावा. ते आहेच की. हा. आणि भाऊजी, तुम्ही एवढं पाठिंबा देताय म्हणले आम्ही करणारच आहे की. हो, काय लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही करू. हक्काने सांगू आम्ही. बरं मी काय म्हणतो, हा. नुसतं बघत बसली, चहा बी टाकशील. अहो, टाकणारच होते, पण म्हणलं तुम्ही गप्पा मारताय तर बसले मी पण. हा. चहा टाकते. हा. आणि कमी साखरेचा करू का गोड करू? नाही, कमी साखर. कमीच कर जरा. अक्षा, आलो आलो. ओ, लवकर या बर का, भाऊजींचं काही खरं नाही. अगं येतो मी, लगेच जाऊन येतो. हा. बरं तुम्ही चहा प्या, मी आलो. हो, काय रे? हा आलो. चल जरा दमानी. हे अण्णांना म्हणते आता तिकीटात चाललंय डबल साहेब. बर. मग
अण्णांना विचारलं पाहिजे बुवा आता कुठल्या पक्षाचे तिकीट ते घेतात. विचारू ना आपण सर्वजण सपोर्ट करू. तुमची न त्यांची काही गाठभेट झाली की हप्त्यात? झाली होती. काय म्हणले ते? आपल्याला बोलवलंय सर्वांनी. मग त्यांची गाठ घेतली पाहिजे आपण. तुम्हाला कस काय वाटते कचरो टेलर? अण्णा उभं राहणार आहेत का? हा आपले अण्णा हा, मग अण्णाला सपोर्ट करू ना. हा अण्णाला सपोर्ट करू ना. अण्णांनी गावासाठी भरपूर केलंय. अहो, चांगला विकास होईल. अण्णांनी हायटेक डिजिटल गाव करून टाकलेले माहितीये का तुम्हाला हे? आणि मग अशा माणसाला माणसाला सपोर्ट नाही करायचा मग सपोर्ट करता कोणला तुम्ही? करू ना अण्णांना सपोर्ट. सगळे रस्ते वगैरे सगळे होते ना. सगळे नाला बिल्डिंग वगैरे होते. फॉरेस्टाची कामं चालू होती. आवड निवडून यायच्या आधीच अण्णांनी गावात भरपूर काम केलेली. अहो अजून विकास होईल ना. हा होईल लय ना. कामं केलेली आहेत अण्णांनी. हा. भरपूर कामं केलेत अण्णांनी. आपण सगळे सपोर्ट देऊ अण्णांना. सगळे सपोर्ट देऊ हा. गावकरी. बरं अण्णांना फोन करा बर का. हा. आणि अण्णांना बोलवून घ्या इथे. बघू आपण त्यांना विचारू काय म्हणतात काय नाही. हा. आपल्याला तिकीट अण्णाला भेटायसाठी ताकद लावा लागणार आहे. ताकद लावा. डबल साहेब. ते पहा अन्नात पोरगा चाललाय. अहो ते अण्णाचं कार्ट मी रोज ढाब्यावर पाहतोय ते लई दारू प्यायला लागले. ते अण्णाच्या कानावर ही गोष्ट घालावं लागणार आहे बरं का आपल्याला. अण्णाचा पोरगो हा दारू पितोय. एकुलते एक पोरगे अण्णाला सांगावं लागेल. आणि अण्णा तर म्हणतात मला इलेक्शनला उभं राहायचे हे कार्ट असं प्यायला लागल्यावर काय करायचं? मला नाही वाटत पितय म्हणून ते. अहो पिते ते एक दिवस मी पिऊन पडलेलं पाहिलं तिथं बाजार तळाव. असं म्हणताय. हा अहो, आमच्या बरोबर बसत ते प्यायला. मग अण्णा मग? चव घालील ना ते अख्ख्या गावात. आमच्या बरोबर असते ते बसायला रोज संध्याकाळी. अण्णा आले तू. या ना अण्णा काय करता? अण्णा या. काय मळ्यात निघालो होतो आता सहज. काय करता मळ्यात? बसा बसा राम बसा, राम, बसा, बसा. बसा. बसा ग बसा. काय आता आपल्या गावच्या ग्रामपंचायतचे इलेक्शन आहे आले. लागले ना इलेक्शन. म्हणलं मग आता आपला तर पॅनल उभा करू. प्रशासक होता तो हटवला आता डायरेक्ट इलेक्शन सुरू आहेत. हम्म. माझ्या डोक्यात आहे आता सरपंच तुमच्या तर कानावर आला असेल ते. आलोय ना आमच्या म्हणून तर आम्ही अहो म्हणलं. अण्णा तुम्ही जर उभे राहत असले तर आम्ही सगळे सपोर्ट करू. अहो, अहो पाटील. हा, आपलं गाव करीन support. हा असं काय हा. करताय? हा तुमच्या सगळ्यांची पाठिंबा असलं मी काय घाबरतोय. हा. घरी चर्चा झाली माझी घरच्यांचा पाठिंबा आहे. घरची मंडळी म्हटली का काय हरकत नाही तुम्ही आता एवढे दिवस समाज काम करताय लढा निवडणूक त्यामुळे तुम्ही सगळे जर असेल तर काय अडचण नाही. अहो अण्णा सगळं गाव बोंबलतंय. अण्णा उभं राहिले आम्ही पाठीशी त्यांच्या. धन्यवाद हा. धन्यवाद. या पाठीमागे लागलं तुम्ही ते सगळं ना समाजकारण आपण. केलेलं आहे. सगळं कामं केलेली आहेत. काय तुम्हाला पण कमी पडणार आहे? समाजकारणाला सुद्धा आता राजकारणाची सत्ता हातात असायला लागते म्हणून आता आपण निवडणूक लढू. लढू. तुम्ही सगळी तयारी करा. काय असेल ते 2-5 रुपये घालू आपण. पैसे भर. चलू हो येतो चला. मळ्यातून जाऊन हा या अण्णा हा, या, या. या, चला चला चला. अरे अक्षय तुला माहितीये का आमच्या अण्णा बी याला इलेक्शनला उभे राहतात ग्रामपंचायतच्या. हायला वा, चांगली गोष्ट आहे की मग. अरे मग येडा लय आनंदाची गोष्ट आहे. आणि अण्णा येतील का नाही रे आमचे? अरे 100% येते. किती केलं गावासाठी त्यांनी. मग यायलाच पाहिजे रे यायलाच पाहिजे. हा नाही आमचं बी पाठिंबा. आम्ही बी मतदान करून अण्णांना मला सगळं घरदार करीन. तात्याला फोन करतो ना. कशाला? थोडं तात्या काम आहे तात्याकडून थोडं. अरे तू मला माहिती तुझं कोणतं काम आहे. तुला लागले असं आता अरे मी तुला- थोडीच घेतो कोणाला माहित नाही गावात अजूनपर्यंत अण्णाला नाही माहिती. अरे मी काय म्हणतो जरा सुधार ना. अरे अरे अण्णांचं किती नाव आहे गावात आणि तू असं पिऊन पिऊन सगळं वाया घालशील का? अरे ऐक ना मित्रा तुला मी 90च्या वर पेलेलो दिसणार नाही. अरे आणि थोडी डायव्हर थोडी नाही करून- बसणार. ऐकून घे. थोडी थोडी करून ना जास्त होशील. व्यसन दिन होशील तू. नाही रे दादा आता. अरे एवढं सगळं इज्जत कमवलं बा आपण सगळं मातीत घालशील ना. तू नाही सुधारायचा गाड्या तू. तात्या कुठे? हा आलो तुमच्याकडे 10 मिनिटात. हा रोडल्या. हो म्हणजे मी काय सांगून काहीच उपयोग अरे नाही. नको टेन्शन घेऊ मित्रा. उलट तू मी तर म्हणतो तू पण घे थोडी. हा तू पण घे थोडी. म्हणजे कर मला तुझ्यासारखाच. नाही रे नको. अरे मित्र आहे तू माझा माहितीये. मग मी मित्र आहे ना तुझा. मग मी सांगितलं बरं, कळत एवढं- काय तुला. एवढ्या वेळेला अरे दरवेळेस तेच म्हणतो तू. नाही, एवढ्या नाही, वेळेला नाही, एवढ्या आता वेळेला लास्ट तू. आता लास्ट. तुझं लास्ट ना मी पहिल्यापासून ऐकत आलो. लास्ट 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 करून. अरे इलेक्शन लागलं का बंद करतो म्हणजे बंद करतो बस का तुला दिसणार नाही. तुझ्या पाया पडतो. यार, ते सोड गाड्या. 100% तुझा ऐकणार यार. तुला काळजी माझी म्हणून बोलतोय ना तू. 100% बंद करतो. बरं तू जा मग आता. तू तसं काय ऐकणार नाही. माझी बायको मला म्हणली घरी लवकर आहे. मला तुला येतो का? घरचं बघावं लागतं. नाही नाही नको. ती मला सवय बी नको लावू. जा आणि बघ तू ते. न्यायला येऊ नको मी बरोबर येतो काळजी नको करू. प्यायलेला असेल तर घरी येऊ नको. अरे यार, आता सांगतोय माझ्या बर- बायकोला आवडत नाही मला आवडत नाही. बघ तुझं बर. काय करायचं. ठीक आहे चालते. तात्या
घेतलं का घेतलंय पैसे दिले ते त्याला हा दिले बसा. चला मालक. तात्या हा. चला लवकर चला. चला 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 चला. तात्या आनंदाची गोष्ट आहे आमचे भारी. अण्णा उभे राहत्या. अहो, लय भारी. चला लगेच पार्टी तुम्हाला काय वाटतं अण्णा येतील का नाही? येणार बसा. लगेच पार्टी. अहो या आनंदाची तुम्हाला रोज 90 पाजणार रोज बर बर ओके आणि 5 वर्ष कमी नाही पडून देणार तुम्हाला. चालतंय छोटे फक्त मालक. लक्ष ठेवायचे लक्ष. तुमच्याकडे जबाबदारी जास्त. ओके माझ्या विश्वासातला माणूस आहे तुम्ही समजलं का? ओके ओके पडू हा मग तिथे काय लगेच. टाका तात्या. हा. बघा बर का. अहो छोटे मालक तुमच्या संगच आहे आम्ही. असंच पाहिजे अण्णा. तुमच्यासारखी माणसं Yes. आमच्या बरोबर असल्यावर अडचण येणार नाही. चालतंय ठीक आहे करू का अण्णा. सुरू? हा बिंदास. कसं आहे तात्या? लय जोरात आता तुम्हाला सांगतो मी ऐका. बोला छोटे मालक बोला. अण्णा म्हणतील ती पूर्व दिशा बघा बर का. 100% आणि अण्णाला यातली गोष्ट कळता कामा नये. तो अक्षा माया मागे लागलाय. पिऊ नको पिऊ नको. मित्र आहे माझा हा, हा. सांगतोय. पण एक लक्षात ठेवायचं हा बोला. आपण आपण तुम्हाला माहिती ना, 90 मग- घेणार. त्याच्याशिवाय मजा आहे का हा. आजच्या गावात? इलेक्शनच्या टायमाला थोडी थोडी घ्यायची नाही ते जास्त नाही घ्यायची. काय मी होत पैसे देणार तुम्ही फक्त. आणायची मी गपचीप आणणार. अण्णाला सुद्धा कळून देणार नाही मी बस. आणि छोटे अण्णाला मालक. सगळ्यात महत्वाचं अण्णाचा माया जीव आहे. अण्णाला हे कळलं नाही पाहिजे नाही अजिबात नाही. कळणार नाही शब्द सुद्धा नाही. नाही. नाहीतर तात्या मग अण्णाचे मित्र विसरून जाईन बरं का. त्याला ठेवायचं गाठ आपल्याशी नाही, मग नाही, नाही. अहो, हा, मला एक लक्षात राहायचे ठेवायचं. मला गावात राहायचे आणि तुमच्या बरोबरच राहायचे मला. नाही तर आमचीच प्यान आमचीच अहो मग मला रोज खर्च कोण करण. खर्च तुम्हाला कमी पडणार नाही. हा. फक्त आपल्या छोटे बाजूने मालक माझ्यावरती तुमचा हात राहू द्या. 1 मिनिट थोडं पाणी पी. तात्या हा. अजून एक गोष्ट. हा अक्षाला सांगा बंद केली. असं करू काय. बर बर त्या सांगतो आम्ही. त्याला सांगा बंद हा. केली. फक्त तुम्ही ना त्याच्यापाशी गेल्यानंतर डुलू नका. आणि मी सांगू का तात्या माझ्या संग असतोय अक्षाला सांगू नको ना. नका 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 सांगू नका. कारण मला त्याने तुमच्याबद्दल 2 शब्द सांगितले का हा. तात्याच्या नादी लागायचं नाही. पण मी हा बी त्याला सांगितलंय तात्या माझा माणूस आहे. हा पण तरी म्हणायचं माझा माणूस आहे तात्या. मला कधी धोका देणार नाही. माझ्या संग संध्याकाळी तात्या नसतोय हम्म. एवढं सांगायचं. ओके सकाळचं फक्त घरी येतो चहा प्यायला येतोय. ओके काहीच अडचण नाही. फक्त इलेक्शन म्हणलं कसं आहे, कसं आहे? हा. हा. हटायचं नाही हा. फक्त लढायचं. लढणार. टोले जंग मिरवणूक काढायची. ओके मध्ये बाळ आमचा अण्णा कसा बॅनरवर असं झळकून दिसला सगळ्यातलाच पाहिजे. पाहिजे. हा, पैसा आहे अण्णा का आमच्या. आहे ना. तुम्ही पैशाची काळजी करू नका. नाही करणार. गावतावानी पैसा. तुम्ही पैसा द्या. छोटे मालक हम्म. थोडी 90 घ्यायची का. आहे का अजून आणावं लागेल. आईला वाटतंय बर का. पण ताते आहे का. हा. नाही ते एक काम करा नका. नको? कारण अण्णाला कळलं तो घोटाळा होईल सगळा. बस झालं मापात. मग मला पैसे द्या ना. तुम्हाला पहिला शब्द आहे आपला शब्द म्हणजे धनुष्यातला बाण हे घ्या. तुम्ही फक्त आपल्यावर लक्ष. ओके ओके तात्या, हा ओके चला 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 चला. चला लवकर. अण्णा राम 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 राम. बस ना. काय रे, काय चाललं? केलं? काय नाही ना, काय चाललंय तुमचं काम. अरे ते कांद्याचा हिसाब हा, हा. रोजंदारीच्या बाया आहेत ना. काय लावगड चालली ना. हा हा हा. ते मजुरांच्या पैसे द्यायचे ना. मग ते द्यायचे. बाकीचे बाय मिठो म्हणतात. मला काय वाटलं इलेक्शनच चाललंय का. इलेक्शनचं ते का तुम्ही असलं इलेक्शनचं काय बाकी त्याच्यामध्ये कोण अण्णा मला प्रश्न पडतोय आता काय लोकशाहीचं राज्य आहे आणि पैसे दिले बघर लोक मतदानच करत नाही हो. निवडणुका हातातून गेल्यात. सज्जन हा ना. माणसाच्या निवडणुका राहिल्या नाही बाबा. होय आता ते कोणीतरी मी एखादं म्हणत ऐकलं
हा. का भविष्यात पैसे दिले तर चोराई निवडून येते, तशीच परिस्थिती झाली. झालंय ना तसं. पैसे फेकून तमाशे देखो अशी परिस्थिती झाली. लोक पार राहिले, कोणी कामाचे विचारात घ्यायना आणि कोणी सज्जनपणाचा विचार करणार. कसा असू दे, फक्त पैसे लागतात लोकांना बुवा. अहो पण तुम्ही या गावासाठी एवढं काम केलंय हा. प्रत्येक ठिकाणी रोड केलेत, इलेक्शनच्या आधीच तुम्ही सगळं केलंय आणि मग आपण जनतेचा विश्वास कसा करायचा? आता ते वर्षाचे वर्ष आपण जे काही पेरायचे ते पेरले, शेवटी पाप पुण्य काय करायचं ते वर बघून घे. डबल साहेब सुद्धा आले. राम 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 राम. बसा ना, बसा बसा. बसा. अण्णा तुम्ही गावात काय काय कामं केली आहेत आता मी अख्ख्या गावाला सांगितलेले. गावात आपल्या पाण्याची सोय नव्हती, पाण्याची सोय तळ्यात विहीर खांडून वर डोंगराव टाकी करून ती योजना केली. एकवाचं पाणी आपल्या गावाला येते, मोफत पिठाची गिरणी आपल्या गावाला, म्हणजे हायटेक डिजिटल गाव तुम्ही करून टाकलेले. गटारचं केलं ना आपण. हा गटर लाईन केली, म्हणजे गावात कुठलंच काम राहिलेलं नाही. त्याच्यामुळे ओटे बांधले. गावात बिनविरोध द्यायला गाव तयार आहे तुम्हाला. आता दिले तर आता मी तर याला तेच सांगत होतो की वरच्याच्या हातात आपण काय करायचे करून ठेवले. आता कचरू टेलर म्हणला अण्णा कशाचे उभे राहते, म्हणलं अण्णांना मी सांगतो. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा ठेव काय मग त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे म्हणलं अण्णांची गाठ घेऊ, अण्णांना सविस्तर सांगू बा, त्यांच्या कानावर ही गोष्ट घालू. ए कांते, अरे चहा आण रे, पाहुणे आलेत बघ. घेऊन ये घेऊन ये. पाणी आण पहिलं. चहाच काय नव्हतं साहेब, आताच आम्ही गावात आहे ना चहा घेतला होता. परत घरी आल्यावर नको करू त्यांना. ग्रामपंचायत मध्ये तिथं बसलो होतो. ते म्हणले मग चहा घेऊनच जा आता. बर बर बर. कचरू टेलर कस काय झाले, कांदा बिंदा कस काय? बरे सगळं हा? बरे. अहो अण्णा तुम्हाला एक सांगायचं, तुम्हाला काही सांगू तेच कळत नाही. काय माझी झालं? जीभ पण रेटत काय नाही. झालं काय? अहो सांगायचा होताच विषय. काय झालं काय सांगायचं होतं, असं काय घडलं तुम्ही गावात? प्रतिष्ठित मंडळी गावात उभे राहणार, हं. 4 माणसं तुम्हाला कामामुळे मानतात. आणि मग अहो तुमचं पोरगं गावात पिऊन काय पडलं. बोलतो काय तू? अहो शुक्रवारी पडलं. आणि तू आज सांगतो का मला? अहो काय सांगायचे, आणि 10 पण नंतर पडलं. अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. मग वाट पाहत होतो का तुम्ही? तुम्हाला हे लवकर सांगायला अहो लोक आता. अण्णा जीभ रेटाने आमची, तुम्ही मोठी माणसं अरे गावात. मोठी माणसं रेटत आज घरात जर विषय शेडल्यावर राहील का मावा घर रेटत? विचारायला. धाडसच केलं, सांगायचं अण्णांना कुठल्या. अरे हे लवकर सांगायला पाहिजे होतं ना. तुम्ही परत धाब्यावर पडेपर्यंत त्याची मजल गेली आणि इकडे मी सरपंच व्हायला निघालोय. अहो अण्णा पण यांना दोघांना माहिती होती, यांनी माझ्या कानावर घालायचं ना. मी तुम्हाला कधी घालायचे सांगितलं तुम्ही असतं. वाटलं झालं हो? नाही, तुम्हाला- आमची जीभ रेटाने. तुमच्या जिबला काय झालं? अरे जिबल रेटर इकडे मा अख्खा परपंच रेटला तुम्ही जिबका बिनधास्त रेटर. बोलायचं, जिबला काय झालं तुमच्या तुम्ही रेटाने? जीवाची माणसं वाजून तुम्ही जर माझ्याशी असं बोलायला कसं वागायचं मला? आता मला काहीतरी ऍक्शन घ्यावं लागेल. तुमची जीभ तिकडे रेटन नव्हती तर मला सांगायचं ना तुम्ही. म्हणून की जो चांगल्या घराण्यातला माणसाचा मुलगा असा करतोय. आता काय करा, करतो मी काय करायचं. अण्णा त्या तुमच्या मुलाकडे बघा आता. आता कवा बघा, आता फार वाटलं झालं ना. आता लक्ष कवा बघा. ठेवा आता बरं का. ती पोरं नीटनेटका अभ्यास करते का नाही ते बघा. पोरं ते गेलेच आता वायाला. आता काय चलू का मग चला, आम्ही चला चला. शेवटचं सांगतोय तुम्हाला. अहो पाहुणे गेली बाई, अहो चहा ठेवला होता मी. गेले ते निघून आता काय चहा पिऊन चल. का? डोकं दुखायला लागले चल. आपण चहा केलता. अगं चहा करायला मोर देतो चहा. काय झालं पण? लागली मला सांगायला. आपण झालं काय? झालं काय तुला पारा किंमत तुला पारा. अहो, बस. पण झालं काय मला झालं काय सांग. तुला सांगतो बस तू झालं काय. अगं ती लोक आलती कार्ट 10 रुपयात ते धाब्यावर आपलं. आणि काय तुझं लग- म्हणणार? अरे काय पण मी काय माझी दुश्मन आहे का ती सांगायला मला ते? तिथं तो अजय आलता, तो डफळ आलता, तो टेलर आलता. ती आपली जीवाची माणसं आहेत ना. हा. आणि ती माणसं राज सांगत तर तू सांगते मी तुला शाळी लागून गेली का? अहो तसं नाही, पण कधी दिसलं नाही होत. अगं दिसलं नाही म्हणजे तो बाहेर झक मारतो, घरात येऊन झक मारतो का? आणि तुला कळत नव्हतं का मी बाहेर असतो, तुला घरात लक्ष ठेवतात नाही का? आपण कधी तो पिऊन आला. मुस्काट फोडू का तुझं? तू पिऊन आला का कधी? त्या आईला पार आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवायचं, परपंच करायचं का समाजकारण करायचं तुला? आपण तुम्हाला तर कधी दिसलं का होतं तसं? अगं मी दिसायला मी रात्रंदिवस बाहेर असतो, तू असते ना दिसत चुली पुढं, मग तुला हे तपास करता नाही त्याचा? अहो, पण मी एवढी बारकाईने त्याच्याकडे लक्ष देईल. अगं बारकाईन पोरग आलेलं लक्ष देईन तुझ्या. अहो आता लग्नाचं पोरग झाले, मी एवढे बारीक सारी गोष्टी करते. आणि मला म्हणते होय राजा तिकडे मग गावचा सरपंच. मी होतो गावचा सरपंच, राहतो प्रपंचाचं वाटोळ करून तुझ्या भरशो. त्या आईला मोठी सुगणी बायको भेटली मला. तू लोकांना काय सांगते, मला लोकांना काय वाटतं, तू माझ्याबद्दल काय बोलते? हा काय खरंय तुझं रे? त्या कार्टीव तरी लक्ष ठेवण्यात एखादी दाढीला कांदा बरं का माझ्या, मी उलटी करून हाणीन तुला. मग माझ्या डोक्यात बसलो मग तुला तू
त्या आईला सगळं धरून तुम्ही पार पोरांनी हे घातली. लक्ष ठेवायला नको तुझ्या पोरावर का मीच सगळ्या गोष्टी करू. बाहेरचे मी बघतो, घरातले मी बघतो, देणे घेण्याचे मी बघतो, शेतीचे मी बघतो, आणि तू फक्त पाटील करायचं घरामध्ये. रडू नको मिळा डेकीन एक हाताची उलट्या हाताची. त्या आईला डोळ्यात आसरू आणले म्हणजे काय सगळं हे करायचं काय. माणसाने कसं काय जगावं काय त्याला कळायला तयार नाही तुम्हाला. स्वतःचे लेकरू बी घडलं, उद्या काय झालं, उद्या काय जबाबदारी घ्यायची कोणी. अहो कुठं चाललं जीव द्यायला चाललोय तू, आणि पोरांनी मोठा देवा लावला. आता जातो जीव देतो, दुसरं काय अहो, करतो असं काय बोलताय? काय आई काय झालं ग, का रडतेस तू? अगं बघ ना, गावातली माणसं आली होती आणि ते बाबाला सांगत होते की आपला दादा दारू पितोय म्हणून. काय, माझा दादा असं कधीच नाही करू शकत. मला पण तेच वाटतंय ग, माझा विश्वास आहे त्याच्यावर. आई तू रडू नको. बाबा पण माझ्यावर रागून गेले. अगं मी काय करू सांग ना. जाऊ दे, त्यांचं नको एवढं मनावर घेऊ. बरं जाऊ, तो कोण आले असं. चल तोंडात पाहिजे, मी तुला चहा कर. दारू पिऊन आलास तो? दारू पिऊन आलास? दारू पिऊन आलास का? अरे लोक तर सांगत आईला काय पोटाला जन्माला आले माझ्या. अरे मी काय मान सन्मान मिळवला तू दारू निघाला काय पेटवायची काय पेटवायची त्याच्यासाठी अरे काय लाज वाटते का? लाज वाटते का तुला पेटवायची का म्हणायला? अगं तू काय सांगते नको मारू. हे चांगलंय का ग? किती प्रतिष्ठा आहे तुझ्या बापाची गावामध्ये, आणि हिने फार धुळीत मिळवली. अहो मारा की चांगलं. काय मारते त्याला. माझा हात आता त्याला मारायला. माझ्या सरकारचा सज्जन म्हणून तुम्ही जे कुठे जन्माला तू काय जन्माला घालते. अरे का असं वागतोस? सांग ना, का असं वागतोस? तुला लाज आहे का थोडी? गप्प म्हणतो आईला गप्प म्हणतो. एक काम कर ना, मारून टाका मला, गळ्यात आणून मारून टाकायचं. तुला मारून टाकते मी. काय काय म्हणजे जन्माला आले. परमेश्वर, अरे काय चूक केली. अण्णा जिंदाबाद. लाज वाटत नाही अरे तुला? अण्णा निवडून येणार 100% नियोजन लावलंय. तू नाही तर राहायचं नाही. तू किती करायचं बाहेर? निघ. तू म्हणलं ना, जा, निघ, निघ. आणि परत घरात पाऊल टाकू नको. अगं त्याच्या बरोबरचा अक्षय गरीब आहे, पण त्याला आई बाबाच्या कष्टाची जाण आहे ग. शिकून बघतो आता MPSC ची परीक्षा देते, आणि आपला पैशाने लाडाने येडा झाला ग. जाऊ दे आई, नको रडू.